बघा आता इथे काय म्हणतात, आपण तर मनुष्य रूपातले रुसवे फुगवे करतो, इथे तर साक्षात विठ्ठलरायाची बायको पण रुसतीये. बघा काय होतंय, रुसत नाही ती बायको नाही. बायको रुसल्यानंतर भल्या भल्या वाघांची कशी शेळी होते याचा अनुभव प्रत्येकाला अगदी पदोपदी आलेला असतो. बायकांचा रुसवा काढता काढता पुरुषांच्या अगदी नाकीनऊ येतं. तुम्ही किती खरे असा, पण बायको रुसते तेव्हा नाक मोठी धरून शरण जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नवऱ्यासमोर उरत नाही. मग विचार असा येतो की प्रत्यक्ष विठ्ठलाची तरी या फेऱ्यातून सुटका झाली असेल का? नसेल झाली. आणि मग अशा रीतीनं प्रत्यक्ष विठोबावर रुसणाऱ्या रखुमाईच्या रुसव्याची कारणं तरी काय असतील? विचार करता करता मनात आलं, रखुमाई असली म्हणून काय झालं, विठोबाची का असं आपण बायकोच नव्हती, तिच्या आणि इतर बायकांच्या रुसव्याची कारणं सारखीच असणार आहेत. फरक एवढाच, तो विठोबा आहे आमचा सर्वांचा तारणहार, तो लेकूरवाळा. तो काही आमच्यासारखा नाक मुठीत धरून रखुमाईला शरण जात नाही, तो आपला त्याच्या गोतावळ्यात रमून जातो. पण विठ्ठलाला नसली तरी त्याच्या भक्तांना रखुमाईच्या रुसव्याची चिंता असतेच ना. साहजिकच रखुमाईला रुसायला काय झालं याची विचारणा करायला विठ्ठलासह ही सारी भक्त मंडळी रखुमाईला सामोरी जातात. तेव्हा रखुमाईला सांगितलेली तिच्या रुसव्याची कारणं अगदी तुमच्या आमच्या बायकोच्या रुसव्याच्या कारणांशी मिळती जुळतीच आहेत आणि असतात. पण पुढील गीत गोविंद स्वामी आफळे यांनी लिहिलेलं, विसुभाऊ बापट यांनी आपल्या कार्यक्रमामधून महाराष्ट्रात अजरामर केलेलं ऐकूया गौरीताई आणि इतर सहवासी कलाकारांकडून. ऐकूया तरी काय झालं रुसायला, सावया हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ रुसायला. Bye.